आजही त्याची पावले नकळत रेंगाळतात त्या घरापाशी, ती दिसणार नाही याची खात्री असताना सुद्धा. आजही त्याची पावले नकळत रेंगाळतात त्या घरापाशी, ती दिसणार नाही याची खात्री असताना सुद्धा त्या अनोळखी चेहऱ्यांमध्ये तो शोधत राहतो तिचा तो मोहक चेहरा. अल्लड अवखळ असा बालिश तिचा तोरा. कित्येक पावसाळे सरले पण तो पाऊस आजही आहे त्याच्या मनात तसाच भरून. अचानक आलेल्या पावसाने ती आली होती त्याच्या छत्रीत आपणहून. अगदी सहज जाता येता दिसणारी ती, पण पहिल्याच नजरेत त्याला घायाळ करणारी ती त्या दिवशी त्याला खूप जवळची वाटली. अगदी सहज जाता येता दिसणारी ती, पण पहिल्याच नजरेत त्याला घायाळ करणारी ती त्या दिवशी त्याला खूप जवळची वाटली. हातातली छत्री उगीचच मोठी वाटली. तिच्या ओलसर बाहूचा झालेला ओझरता स्पर्श त्याच्या मनात चांदणं पेरून गेला. तिच्या ओलसर बाहूचा झालेला ओझरता स्पर्श त्याच्या मनात चांदणं पेरून गेला. काहीतरी गवसल्याचा आनंद मनभर पसरून गेला. उडणारी छत्री सावरताना त्याच्या हातावर अनाहूतपणे पडलेला तिचा नाजूक हात. उडणारी छत्री सावरताना त्याच्या हातावर अनाहूतपणे पडलेला तिचा नाजूक हात त्याच्या मनाच्या गाभाऱ्यात तेवून गेली आशेची एक वात. तिच्या मोकळ्या केसांमधून चमकणारे पावसाचे मोती तो डोळ्याने अलगद टिपत राहिला. तिच्या मोकळ्या केसांमधून चमकणारे पावसाचे मोती तो डोळ्याने अलगद टिपत राहिला. तिच्याशी बोलण्याचं बळ आतल्या आत बांधत राहिला. तिला घराजवळ सोडताना आतमध्ये दुखलं कुठेतरी. तिने गोड हसून निरोप घेतला तेव्हा काळजात हललं काहीतरी. त्यानंतर कित्येकदा तिच्या घराजवळून जाताना ती कधीच नाही दिसायची. मुद्दामहून तिच्या घराजवळून जाताना ती कधीच नाही दिसायची. कुणाकडून तरी कळलं भाड्याने राहत होती. तिच्या बाबांची नोकरी होती फिरतीची. तो आजही वाट पाहतोय तिच्या छत्रीत येण्याची. तीच नाही तर तिच्यासारखीच दुसरी कोणीतरी भेटण्याची.